आज महाराष्ट्रात प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज संध्याकाळ 5 वाजेपर्यंत प्रत्येक पक्षाला मुंबईत, महाराष्ट्रात, ठाण्यात अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात प्रचार करता येणार आहे। आणि आपण पाहिलं तर आज दुपारपर्यंत अनेक पक्षांचे भव्य दिव्य रोड शो देखील मुंबईत पार पडणार आहे। शिवसेना असेल, मनसे असेल, शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल किंवा भाजप, महायुती आणि महाविकास आघाडी, प्रत्येक पक्षाचे आज भव्य दिव्य असे रोड शो होते आहेत ते महाराष्ट्रात पार पडणार आहेत। एकंदरीत मुंबईत देखील आज स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या स्वतःच्या मुलासाठी जे आहे ते मैदानात उतरणार आहेत। अमित ठाकरे यांचा बाईक रॅली जो आहे ते मुंबईत आज पार पडणार आहे। तर दुसरीकडे दुपारी 2 वाजता आदित्य ठाकरे यांची देखील बाईक रॅली वरळी विधानसभा मतदारसंघात पार पडणार आहे। आपण पाहिला तर मुंबईचे 2 जे मतदारसंघात आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे वरळी आणि माहीम। वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा तिथे आमदारकीसाठी उभे आहेत विधानसभासाठी, आणि दुसरीकडे माहीम मधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे आपला पॉलिटिकल डेब्यू करत आहेत। पहिल्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे मुंबईतील या 2 जागा वरळी आणि माहीम अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याची चर्चा आहे। कारण माहीम मध्ये आपण जर पाहिलं तर तिरंगी लढत होणार आहे। स्वतः राज ठाकरे हे आपल्या मुलासाठी मैदानात उतरले आहेत आणि राज ठाकरेंनी देखील असं म्हटलं होतं काही दिवसांपूर्वी 101% त्यांचा जो मुलगा आहे अमित ठाकरे तो माहीम मधून निवडून येईल। तर आज संध्याकाळ 5 वाजेपर्यंत प्रचारासाठी शेवटचा टायमिंग आहे। प्रत्येक पक्षाला 5 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। त्यामुळे आजचा प्रचार कसा असणार, कोणत्या पक्षाचा रोड शो सर्वात मोठा असणार याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कारण की मुंबईत 3 रोड शो होणार आहे। एकीकडे अमित ठाकरे यांच्या रोड शो मध्ये स्वतः राज ठाकरे उपस्थित असणार आहेत, तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे। तर मुंबादेवी येथून शायना यांची जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत या रोड शो मध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 4 वाजता सहभागी होणार आहेत। एकंदरीत पाहायचं झालं तर 3 महत्त्वाचे रोड शो आज मुंबईत पार पडणार आहे आणि मोठ्या संख्येने असं म्हटलं जात आहे की लोकांची गर्दी देखील असणार आहे। तर कोणाच्या रोड शोला सर्वात मोठी गर्दी असणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। डॅरेल मिरांडा, इंडिया न्यूज, महाराष्ट्र, मुंबई।